पण 21 गायक त्या गीत रामायणाच्या पूर्ण कथानकाला त्यावेळेला लाईव्ह प्रसारण जे आकाशवाणीवर झालं त्याच्याकरता घेतलं. सप्रेम नमस्कार. या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या पाहुण्यांना आमंत्रित केलंय ते एक डॉक्टर दाम्पत्य असून त्यांचं स्वतःची प्रॅक्टिस सांभाळत लहानपणापासून असलेली संगीताची गोडी जपत त्यांचा प्रवास पुढे चालू आहे आणि संगीत या विषयामध्ये खूप छान कार्य ते आता करतायत. मी तुमची ओळखच करून देतो. डॉक्टर समीर दातार आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ भक्ती दातार. डॉक्टर समीर दातार हे स्वतः नेत्ररोग तज्ञ असून पुण्यातील भांडारकर रोड येथे त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि पुणे ऑप्थॅल्मिक सोसायटीचे ते आत्ताचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तसंच एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. आणि डॉक्टर भक्ती दातार या स्वतः डेंटिस्ट असून त्या पुणे शाखेच्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिक नारायणपेठेत आहे. आज आपण त्यांच्या वैद्यकीय पेशाबद्दल बोलणार नाही आहोत, तर त्यांच्या संगीत या आवडीविषयी आणि ती त्यांनी कशी जोपासत आतापर्यंत वेगवेगळं कार्य केलं संगीत या क्षेत्रात याविषयी बोलणार आहोत. डॉक्टर समीर, आपली जुनी ओळख आहे. तुमची व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू मला माहिती आहेत की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सांभाळून संगीताच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे, तुम्ही वाचन छान करता, त्यानंतर निवेदन खूप छान करता आणि सायकलिंगची आवड आहे. तसंच बोलण्यात एकदा तुमच्या आलं होतं की टिपेश्वर अभयारण्यात जाऊन तुम्ही फोटोग्राफी सुद्धा करता. तर याविषयी काही आपल्या प्रेक्षकांना सांगाल? अगदी लहानपणापासून म्हणजे 1ली ते 10वी महाराष्ट्र मंडळ पुणे व्यायामशाळा इथे आम्ही सातत्याने रोज व्यायाम करायचो, विविध खेळ खेळायचो. म्हणजे अगदी जिम्नॅस्टिक्स पासून फुटबॉलपर्यंत सगळं तिथं थोडं थोडं करून झालेलं आहे. त्यामुळे व्यायामाची, त्याच्यामुळे लागलेली सायकलिंगची आणि ट्रेकिंगची आवड पहिल्यापासून आहे. मी 6वी-7वी पासून श्री विवेक जोशी माझे गुरु त्यांच्याकडे तबला शिकलो. मग नंतर तबल्याबरोबर मी थोडासा पेटीकडे वळलो. अर्थात पेटीचं मी शिक्षण घेतलं नाही, पण माझे आजोबा खूप छान पेटी वाजवायचे. मे बी त्यांच्याकडनं मला ते आलं असेल. म्हणजे मी काय अगदी जळगावकर सराव इतका वाजवत नाही, पण समोरचा निदान गाणं ओळखेल इतपत वाजवू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की गायनाची पेक्षा संगीताची आवड मला पहिल्यापासून होती. तुम्ही उल्लेख केला अभयारण्याचा. साधारण 2010-15च्या मध्ये जेव्हा ही अभयारण्यात लोक जात नव्हती त्यावेळेला आम्ही जायला सुरुवात केली आणि मग पेंच असेल, टिपेश्वर असेल, इथं साधारण वर्षातनं 3-4 वेळा तरी आम्ही जातो. असं आज गेली 10 वर्ष करतोय. डॉक्टर भक्ती, तुम्हाला सुद्धा लहानपणापासून गायनाची आवड आहे आणि शास्त्रीय संगीताचे धडे सुद्धा तुम्ही घेतलेत, तर त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काही सांगाल? हो, मला जे आठवतं ते मी अगदी लहानपणापासून गाण्याच्या क्लासला जात आहे. शास्त्रीय संगीताचं शिक्षण मी घेत आहे. याचं श्रेय माझ्या आई वडिलांनाच द्यायला पाहिजे की त्यांनी ते जाणलं असावं की आपण हिला शास्त्रीय संगीत शिकवायला हवं लहानपणापासून. माझे गाण्याचे पहिले गुरु म्हणजे गुरु श्री दिवाण सर आणि तो क्लास मला अगदी डिस्टिंक्टली आठवतो. पुढे मग त्यानंतर मी अनेक वेगवेगळ्या गुरूंकडे पण मला मार्गदर्शन लाभत गेलं. म्हणजे गुरु रंजना भिडे, अनुराधा गरुड, विद्या देशपांडे, सुधा उपाध्ये आणि सध्या मी गुरु वृंदा बाम यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहे. माझा विशारदचा अभ्यासक्रम गुरु सुधा उपाध्ये यांच्याकडे माझं दंतवैद्यकीय शिक्षण चालू असतानाच मी तो पण अभ्यास करत होते. पुढे आणि जसं तुम्ही म्हणालात की शाळेत सुद्धा प्रत्येकच शाळेमध्ये अर्थात हे असतं की कलागुणांना प्रोत्साहन देणारच वातावरण असतं. शाळेमध्ये अनेक स्पर्धा, इंटर स्कूल, इंट्रा स्कूल असतातच, अनेक कार्यक्रम असतात शाळेमध्ये. आम्ही एक डिस्टिंक्टली चांगल्या गाणाऱ्या अशा 5-6 मुली शाळेमध्ये होतो की मुख्याध्यापिका मॅडम अगदी म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल की तुम्हाला स्वागत गीत म्हणायचंय, वंदे मातरम म्हणायचंय, पाहुण्यांसमोर छान झालंच पाहिजे असं. आणि कलागुणांना वाव देणारच म्हणजे माझं माहेर पण दीक्षित आणि माझं आजोळ वझे इथेही सगळे लोक किंवा सगळा आमचा परिवार हा कलागुणांना वाव देणाराच आहे. पुढे दातार परिवार सुद्धा भरपूर सगळ्यांना कला, संगीत हे सगळ्यांना आवडतं. त्यामुळे ती आवड नॅचरली लहानपणापासून जशी ती डेव्हलप होत गेली तशी ती पुढे मग जोपासली पण गेली नॅचरली. माझ्या ओळखीची बरीचशी लोक आहेत. बहुतांश लोक आपण असं बघतो की त्यांना संगीताची आवड असते, गायनाची आवड असते, उत्तम गातात पण ते. पण जुन्या कलाकारांनी किंवा गायकांनी गायलेली गाणी ते गातात, त्यामध्ये वेगळा काही प्रयोग ते करत नाहीत बरेच वेळा असं लक्षात येतं. पण तशा प्रकारचे प्रयोग सुद्धा तुम्ही केले असं आपल्या गप्पांमध्ये तुम्ही बोलत आहात.
तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं होतं. हो, मागे मी तुम्हाला बोलताना म्हटलं होतं की आम्ही खूप पूर्वी पाचगणीला गेलो होतो. 2015-16ची गोष्ट असेल. आणि माझ्याकडनं तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी हे जे गाणं आहे गदिमा बाबूजींचं गाजलेलं, त्याचं मी सहज बसल्या बसल्या वही चांद असमामे वही रात चांदनी हिंदीमध्ये भाषांतर केलं. पहिल्या मुखड्याचं 4 ओळींचं चाल आणि ढाचा तेच ठेवून, आणि भक्तीला सहज म्हटलं की गाऊन दाखव त्या चालीमध्ये. तिने गायला आम्ही ते रेकॉर्ड केलं आणि व्हॉट्सअपवर टाकलं. आणि व्हॉट्सअपवरती ते लोकांना एवढं आवडलं की त्यांचा प्रतिसाद आला की तू हे जरा वाढव, अख्खं गाणं कर. म्हणून मी ते अख्खं गाणं भाषांतरित केलं. म्हणजे मी काय फार हिंदी मधला पंडित नाहीये, पण साधारण बोली भाषेतले हिंदी शब्द त्याला त्या साजेसे वापरून केलं आणि ते लोकांना आवडलं. मग ते केल्यानंतर मला असं वाटलं की एका गाण्यावर का थांबायचं. आता नवीन प्रयोग तुम्ही जो उल्लेख केला, मला पहिल्यापासून नवीन प्रयोग करायची हौस आहे. त्यामुळे मग मी सागर किनारे त्याचं मराठी भाषांतर केलं, लग्जा गलेचं हिंदी भाषांतर केलं. आता लग्जा गलेचं भाषांतर ये मिठी मार किंवा असं करून चालणार नाही, तर मग लग्जा गलेला ये अंतरी हा शब्द मी लिहिला. असे काही बारीक बारीक त्याच्यामध्ये फरक होते. ते आमच्या युट्यूब चॅनलवरती ती सगळी गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील, प्रेक्षकांनी लिंक क्लिक केली तर. असं करत करत मग साधारण 25 गाणी मी केली. मग मराठीतली काही हिंदीत केली, हिंदीतली काही मराठीत केली, आणि असं ते झालं. त्याचे स्टेज शो पण मला वाटतं तुम्ही केलीत. हो, स्टेज शो तुम्हाला म्हणजे तेव्हा गायनाची आवड आणि आपण हे सगळं तुमचं लहानपणापासून शाळेपासून बघितलं. तुम्ही ऍक्च्युली स्टेज शो करायची संधी कधी मिळाली आपण असं म्हणू? 2017 पासून मी साधारणतः तुम्ही जे स्टेज शो म्हणताय किंवा गाण्याचे कार्यक्रम हे मी करत आहे. वेगवेगळ्या गाण्यांच्या ग्रुप्समध्ये मला स्टेजवरती गाण्याचं त्यामुळे एक्सपोजर मिळत गेलं. पण अगदी खरं सांगायचं म्हणजे मी सांगू का, आता म्हणजे मला बोलता बोलता सुचतंय की ती प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ते जे म्हणतो ना, कारण की सुरुवातीला नॅचरली आमचे दोघांचेही दवाखाने नवीन होते, त्यामुळे ते एक सेट करायचं आहे, प्रॅक्टिस वाढवायची आहे, किंवा त्या दृष्टीने आपला नॅचरली फोकस असतो. म्हणजे आमचा मुलगा पण तेव्हा लहान होता. तर पण मला असं एक आता आठवलं की जस्ट एकदा घरी आमच्या म्हणजे सासू सासरे होते घरी आणि समीरच्या दोन्ही आज्या होत्या घरी, त्यामुळे अजय सासूबाई पण दोघी होत्या. एकदा सहज बोलता बोलता त्या मला म्हणल्या की अगं भक्ती, तू एवढी चांगली गाणारी आहेस, पण तू सध्या गुणगुणताना पण नाही ग दिसत, तू गुणगुणत पण नाहीस गाणं. दवाखाना सेट होईल, प्रॅक्टिस डेफिनेटली वाढेलच, श्रेयस पण मोठा होईलच, पण तू गाणं सुरू कर बरं. ती अशी एक वेळ यावी लागते की काय असं सासरकडनं सुद्धा प्रोत्साहन मिळणं हे कौतुकाची गोष्ट आहे. तर त्या सुमारास पुढे मग कालांतराने ओघात 2 स्पर्धा होत्या गाण्याच्या, पुण्यात 2 मोठ्या. त्या स्पर्धेत मी भाग घेतला गुरु वृंदामाम यांच्या मार्गदर्शनाखाली. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या दोन्ही स्पर्धा मी जिंकले. तर तिथून असा एक म्हणजे पंच मिळाला असं किंवा काय, पण तिथून मला वेगवेगळ्या गाण्याच्या ग्रुपमध्ये तुम्ही जे म्हणलात तिथून मग स्टेजचा प्रवास हा सुरू झाला. आणि मग हा स्पीकचा एक माझ्याकडे होता. त्यामुळे हे भाषांतर केलेली गाणी असतात ना, ती पटकन गायला अवघड असतात बरं का. म्हणजे आपल्याला वाटतं की चाल तीच आहे, पण त्या शब्दाचं मीटर त्याच्यात बसवून गाणं हे एकदम सोपं पण नाहीये. पण मी म्हटलं तसं स्पीकचा एक माझ्याकडे होता. त्यामुळे 2018 मध्ये भक्ती आणि आमचे एक कलिग डॉक्टर चेतन होशिंग, तेही डेंटिस्ट आहेत आणि तेही फार छान गातात. तर आम्ही तिघांनी मिळून हा गीत प्रतिमा ह्या नावाने, गीत प्रतिमा का, कारण आपण भाषांतर केलेलं आहे म्हणून 2018 मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ऑडिटोरियम मध्ये नेत्रदान जनजागृतीसाठी हा पहिल्यांदा कार्यक्रम केला. आणि त्या गाण्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. जवळजवळ 300-350 लोक त्या कार्यक्रमाला आले होते, कारण ही नवीन कन्सेप्ट होती. लोकांनी बघायचं होतं की काय केलंय, आणि ती कन्सेप्ट इतकी आवडली लोकांना की त्याच्यानंतर जवळजवळ आम्ही 15-20 प्रयोग केले. विविध ज्येष्ठ नागरिक संघ असतील, रोटरी क्लब असतील किंवा स्टेज शोज केले. जवळजवळ 15-20 आम्ही त्याचे पुढे प्रयोग केले. पुण्याच्या बाहेर सुद्धा, म्हणजे आम्ही लोणावळा किंवा असं पुण्याच्या बाहेर पण जाऊन त्याची संधी मिळाली. देऊन लोक आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवायला. ते स्टेज शो करत असता मला वाटतं कोविड आला आणि 2019-20 ची ही गोष्ट असावी. कोविडमध्ये आता तुमच्या दोघांच्या ज्या स्पेशालिटी बघितल्या तर त्या इमर्जन्सी मेडिसिनमध्ये येत नाहीत, त्यामुळे तेवढे पेशंटचा लोड आपण जे म्हणतो ते नसावा तेव्हा. पण मग अशा वेळेला आपण सगळेच जण घरात होतो आणि नवीन नवीन नवोदित कलाकार खूप त्या काळामध्ये निर्माण झाले. तुम्हाला दोघांनाही संगीताची आवड तेव्हापासून पहिल्यापासून होतीच, तर त्यामध्ये तुम्ही तो पिरियड तुम्हाला त्याचा युटिलायझेशन खूप छान केलं असं तुम्ही म्हणाला.
आणि वेगवेगळे प्रयोग पण केलेत तुम्ही त्याच्यामध्ये. कोविड जेव्हा आला तेव्हा मी म्हटलं तसं खूप कवी जन्माला आले, खूप संगीतकार जन्माला आले, खूप गायक जन्माला आले. त्याच्यात आम्ही आलो. आम्ही काय केलं, मी तसं गीतप्रतिमाची गाणी लिहिली, त्याबरोबर मी म्हटलं आपण थोडंसं काहीतरी वेगळंही लिहायचा प्रयोग करू. म्हणून मी काही 4 कविता लिहिल्या होत्या आणि मनोगत ह्या नावाने मी ते लिहिलं होतं. म्हणजे अंध व्यक्तीचं मनोगत, अनाथ मुलाचं मनोगत, इतकंच काय तर पैशाचं, मेघाचं आणि विजारीचं मनोगतही दिलं. मग याला चाल लावून बघू म्हटलं की आपल्याला चाल लावता येते का, म्हणून मग त्याला चाल लावली. आणि मग ती चाल लावल्यानंतर असं लक्षात आलं की हे जमू शकतंय बरं. पण ती गाणी पुस्तकात आणि माझ्या फोनवरच राहिली. आणि मग लॉकडाऊन मध्ये काय झालं, तेव्हा मार्चमध्ये रामनवमी आली. जेव्हा कोविड लागला त्याच वेळेला रामनवमी होती. गीत रामायण हा सगळ्यांच्या अगदी मनातला विषय, जिव्हाळ्याचा विषय. आणि भक्तीला तो पहिल्यापासून गीत रामायण गाण्यात आणि करण्यात खूप इंटरेस्ट होता. तर ती म्हणते की आपण रामनवमीला 10 गाणी करू गीत रामायणाची सिलेक्टेड आणि व्हॉट्सअपवरती पाठवू, कारण दुसरं काही करायला नव्हतं. म्हणून मग आम्ही ती गाणी बसवली, घरीच फोनवर रेकॉर्ड केली. इलेक्ट्रॉनिक तबला लावला, मी पेटीवर आणि ही गायला. असं करून ती गाणी आम्ही 10 गाणी पहिल्या दिवसापासून 9वी पर्यंत लोकांना पाठवली आणि मग ती लोकांना खूप आवडली. मग आम्हाला रोटरी क्लब कडनं ऑफर आली की तुम्ही आमच्याकरता गीत रामायणाचा कार्यक्रम कराल का, ऑनलाईन. तेव्हा सगळं ऑनलाईनच चाललं होतं, म्हणजे युट्यूब लाईव्ह म्हणा का फेसबुक लाईव्ह म्हणा. तर माझ्या डोक्यात आलं की तुम्हाला ही व्हॉट्सअपवरती गीत रामायणाची गाणी आहेत, ती तुम्ही फॉरवर्ड केली तर ती लोक तशीही ऐकतील, तुम्हाला आम्ही नवीन गाणी देऊ का. तर ते तयार झाले. आणि मग पहिल्यांदा मानधन घेऊन मनोगतचा कार्यक्रम आम्ही युट्यूब लाईव्ह केला त्या रोटरी क्लब करता. म्हणजे तिकडे तब्बलजी आमचे चांदेकर सर नेहमी आमच्याबरोबर असतात, ते होते. इकडे पेटीवर मी होतो आणि मध्ये भक्तींसमोर कॅमेरा आणि स्पीकर, इतक्या साध्या यंत्रणेवरती तो रोटरी क्लब करता पूर्ण लाईव्ह कार्यक्रम आम्ही केला. आणि तोही लोकांना खूप आवडला आणि सगळी नवीन न ऐकलेली गाणी होती, कारण सगळी मिक्स केलेली गाणी होती. तर असा लॉकडाऊन मध्ये आम्ही तो त्याचा उपयोग केला वेळेचा. गीत रामायणाचा तुम्ही आता उल्लेख केला, त्या दरम्यान तुम्ही ते प्रयोग केला. आणि गीत रामायणाचा तुम्ही मला एकदा आमंत्रित केलं तर मला आठवत आहे, एक 4-6 महिन्यापूर्वीची गोष्ट असावी. लॉ कॉलेज रोडच्या आगाशे हायस्कूलमध्ये तुम्ही तो प्रोग्राम केला होता. आणि मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की तो प्रोग्राम रविवारी होता. सरांनी बोलवलं म्हणून मी आवर्जून गेलो. मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे, मी अशा प्लॅनिंगने गेलो होतो की 1-2-3 गाणी ऐकू आणि आपण पुढचा काय प्लॅन असतात प्रत्येकाचे रविवारी, आणि आपण जाऊयात, निघू तिथून. पण तो प्रोग्राम या दोघांनी आयोजित केला होता आणि सादर केला होता. तो प्रोग्राम इतका चांगला चालत गेला की कसा मी पूर्ण प्रोग्राम अटेंड केला. 200 लोक आले. हो, आणि लोक उभी होती आणि मंत्रमुग्ध होऊन लोक ते ऐकत होती. आता वास्तविक गीत रामायण हा काही लोकांना तसा नवीन विषय नाही, आपल्या युट्यूबवर पण ते दिसतं. पण तुमच्या प्रोग्रामचं नाविन्य होतं त्याच्यामध्ये, ते मला माझी इच्छा आहे की तुम्ही सांगावं की त्याच्यामध्ये तुमचं निवेदन पण खूप छान झालं होतं. निवेदनामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडलेत, युजली काय होतं की निवेदन म्हणलं की 2 गाण्यांमध्ये जोडणारं काहीतरी एक वाक्य असतात, ते निवेदन तो म्हणतो एक फॉर्मॅलिटी म्हणून. तसं तुमचं नव्हतं, त्याच्यामध्ये खूप सारे उल्लेख होते. त्याविषयी काही सांगाल? गीत रामायण हिच्या फार जवळचा विषय आहे, तर मला वाटतं तिने याला सुरुवात करावी, मग मी पुढे जोड देतो. हा, म्हणजे खरं सांगू का, तुम्हीच आता म्हणजे मगाशी तुम्ही निम्म उत्तर दिलेलंच आहे की गीत रामायण हा खरंच सगळ्यांचा खूप आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. असंच माझ्याही आहे. गीत रामायण संगीत सगळंच आवडतंच, पण मला एस्पेशली असं वाटतं की फॉर मी गीत रामायण एक असं म्हणजे असं म्हणतात ना, एक ऑटोमॅटिक स्ट्रेस बस्टर आहे किंवा काय. त्यामुळे गीत रामायण गायला मला स्वतःला खूप आवडतं. आम्ही जसं हा आता म्हणलं की लॉकडाऊनमध्ये गीत रामायण गात होतोच, पण प्रेक्षकांसमोर छान कार्यक्रम करायचा हे मला पहिल्यापासून होतं. दोघांची आमची दवाखान्याची वेळ आणि मग वादकांची वेळ हे सगळं सांभाळून कसं काय हे सगळं गणित करायचं. त्यामुळे मी याच्याजवळ हा विषय बोलले होते. कुठलाही प्रॉब्लेम असेल की याला सांगितलं ना की ते एक असतंच, ते म्हणजे सोल्युशन कम्स ऑटोमॅटिकली. तर मी म्हणलं की हे सगळं वादकांची वेळ जमवणं, खर्च, हे सगळं कसं करायचं, तर त्याच्यावरती म्हणून कराओकेवरती म्हणजे यांनी ऍक्च्युली सगळे गीत रामायणाचे ट्रॅक्स यांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे मी मला सॉरी मी डिस्टर्ब करतो, पण मी त्या दिवशी त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो की युजली गाण्याचा प्रोग्राम म्हणलं की पेटीवादक असतात, तब्बलजी असतात आणि गाणारे आणि निवेदक. मला ते तब्बलजी आणि पेटीवादक कुठे दिसलेच नाहीत. काय झालं होतं, मी जेव्हा माझी नवीन गाणी केली त्या गाण्यांना मी जेव्हा म्युझिक दिलं, अर्थात तेव्हा ती गाणी कोणी ऐकत नव्हतं माझ्याशिवाय. मी युट्यूब चॅनलवर एखादं गाणं टाकायचो, तिथं राहायचं.
पण हे सगळं करताना माझं असं लक्षात आलं की नुसता तबला पेटी तो इफेक्ट येत नाही जो आपण इतर गाण्यांमध्ये ऐकतो. मग त्याला सिंथसायझर वाल्याला ते गाणं शिकवणे, ते बसवणे, तालवाद्य असतील, तबला असेल किंवा आणखीन बीट्स असतील, हे सगळं करायला खर्च, वेळ आणि सगळ्यांच्या वेळा जुळून येणं हे फार मोठा व्याप आहे. म्हणजे गाणं करायला 1 महिना जर लागणार असेल तर मग हे मी कधी करणार माझी गाणी. म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं की मला बाबा घरीच ट्रॅक करायचे. कराओके असतात मला माहिती होतं, पण ते करायचे कसे मला त्याच्याबद्दल काहीच ज्ञान नव्हतं. म्हणून साजिद मिरजकर म्हणून मिरजकर म्युझिकल्स वाले तो माझा मित्र आहे, त्याला मी म्हटलं मला छान इंडियन इन्स्ट्रुमेंट वाजतील असं एक सिंथेसायझर दे. त्यांनी मला एक सिंथेसायझर उपलब्ध करून दिलं. केळकर म्हणून आमचे एक मित्र आहेत जे सगळं कम्प्युटर बद्दल बघतात, त्यांना मी म्हटलं की बाबा मला हे सगळा ट्रॅक बसवायचा आहे घरी, आपलं स्टुडिओ टाईप तयार करायचं आहे घरी. म्हणून त्याला साजेसा त्यांनी मला सगळा डेस्कटॉप अरेंज करून दिला. आता माझ्याकडे या दोन्ही गोष्टी होत्या, पण पुढे काय करायचं म्हणून मग एक स्टुडिओ रेकॉर्डिस्ट आमच्या ओळखीचे केळकरांनीच ओळख करून दिली होती. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी मला एक न्यूएंडोचं व्हर्जन आणून दिलं सॉफ्टवेअरचं आणि बेसिक सांगितलं की हे बाबा बेसिक चालतं कसं. मग त्याच्यावरती मी खूप ट्रायल एरर करत 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 एक एक इन्स्ट्रुमेंट ऍड करत, म्हणजे मग त्याला साऊंड कार्ड घे, मग ही वायर घे, मग ती वायर घे, असं बरंच जवळजवळ वर्ष गेलं सगळं सेट करण्यामध्ये. आणि मी माझ्या गाण्यांकरता म्हणून हे खरं घेतलं, माझ्या गाण्यांकरता माझं मला म्युझिक करता यावं म्हणून हे सुरू झालं. मग जेव्हा भक्ती म्हटली की हे गीत रामायण करायचंय, मी म्हटलं तर गीत रामायण करायला एवढी वादक आणायचे, सगळ्यांची प्रॅक्टिस घ्यायची आणि तो करायचा. मग ही म्हटली कसं करायचं, म्हणलं आपण ट्रॅक करू. आणि मग इतर ट्रॅक जेव्हा मी केले तेव्हा ती माझी गाणी होती, की माझ्याशिवाय कोणी दुसरं ऐकणार नव्हतं. पण गीत रामायण जेव्हा करायची वेळ आली त्यावेळेला पुण्यातल्या प्रत्येक माणसाला गीत रामायणातला स्वर माहिती, त्यामुळे तो चुकणं अशक्य होतं. माझ्याकडनं चूक झाली असती तर खरंच अवघड परिस्थिती झाली असती. हो, आणि म्हणून मी सगळी गीत रामायणातली गाणी जी आम्ही ठरवली होती 15 ती सगळी बसवली. आधी पेटीवरती वाजवली 10 वेळा. मी असं म्हणत नाहीये की मी फार टॉप क्वालिटीचं केलंय, पण रिझनेबली चांगला झालाय. लोकांनी तो कार्यक्रम नक्की येऊन बघावा आणि सांगावं. आणि मग एक एक त्याच्यात मी ट्रॅक केले. पण ते करताना सुद्धा तब्बलची नसतो, एक गाणं करायला 1 दिवस जायचा तब्बलचीच बरोबर, बाकी इन्स्ट्रुमेंट जोडणं हा वेगळा भाग. त्यात खंजिरी आली, झांजा आला, पेटी आली, बासरी आली, मागचे सूर आले, आणि तालवाद्य पण खूप आहेत. आणि दुसरं चॅलेंज ट्रॅक करताना मला हा जाणवला की एखादं गाणं ऍडलिबनी सुरू होतं आणि ते जेव्हा लाईव्ह आपण गातो त्यावेळेला गायक गायला लागला की बरोबरचे साथीदार तिथं चिपेन होतात आणि ते ताल सुरू करतात. ट्रॅकला तसं होऊ शकत नाही, कारण ट्रॅक एकदा सुरू केला की तो स्पेसिफिक टाइमनेच रन होतो. त्याच्यात जर तो ऍडलिब गायकांनी पकडला नाही तर ते सगळं पुढचं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं त्याच्याप्रमाणे. त्यामुळे आम्ही मग त्याच्यामध्ये काही आयडियाज काढल्या की ज्या ओरिजिनल गीत रामायणाच्या कार्यक्रमात तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, पण ते लोकांना तितकं पटकन कळत नाही. फॉर एक्झाम्पल, आता राम जन्मला सगळी गाणं घेतलं त्याला सुरुवातीला थोडा ऍडलिब आहे, पण मग ते ऍडलिब गायकाला कसं करणार की कारण ठेका तर वेळेत सुरू होणार आहे, तोपर्यंत ह्याचा ऍडलिब नाही संपला तर पुढचं सगळं लाईव्ह प्रोग्राम मध्ये पण नसतं. म्हणून मग आम्ही त्याला तंबऱ्याचा स्वर दिला की हा स्वर आला की ऍडलिब मधलं पुढचं वाक्य घे, हा स्वर आला की ऍडलिब मधलं पुढचं वाक्य घे. आणि तो इतका माईट ठेवला आवाज की तो फक्त गायकाला ऐकू येतो. आणि मग त्या क्ल्यूनी बरोबर तालाला ते गाणं सुरू होतं. असं काही त्याच्यावर खूप परिश्रम घेतले, इतकं सोपं नव्हतं, जितकं वाटतं तितकं चॅलेंजिंग थोडं. आणि पण आपण त्या क्षेत्रातले नाही ना, ते क्षेत्र आता उद्या कोणाला सांगितलं की ऑपरेशन कर, त्याला जितकं ते चॅलेंजिंग होईल आपल्याला तितकंच ते चॅलेंजिंग आहे. मला सांगितलं ऑपरेशन करतं ते रोजचं आहे, ऑपरेशन करणं काय म्हणजे रोज करतो. पण हे नवीन शिकणं आणि ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रोव्हाइज करून, पण इव्हेंच्युअली तुम्ही तो कार्यक्रम ऐकला तर तो फारच सुंदर झाला. असं ते सगळं. आणि त्याच्यामध्ये मला अगदी विशेष प्रेक्षकांना सांगायचंय की मॅडम उत्तम गातात, यात शंकाच नाही. तुमचे एक सहकलाकार डॉक्टर चेतन हुशिंग हे पण खूप छान गात होते. मला त्यातली 1-2 गाणी तर खूप भावली. शूर्पणखेच्या तोंडी जे गाणं आहे, आक्रोश तिचा तो त्यातून दिसतो, सूड घे लंकापती. आणि मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचंय की मॅडम ते आता तो आम्ही क्लिप दाखवणार आहोत या आपल्या बोलण्याच्या दरम्यान.
सुडगे लंकापती गाताना नुसतं एक जनरल गाणं आणि त्याच्यात एक्सप्रेशन्स येणं, तर मॅडमचे एक्सप्रेशन्स बघून लोक खरंच म्हणजे ते अप्रिशिएट केलं, तर त्याविषयी काही सांगाल? आता तुम्ही ज्या गाण्याचा उल्लेख केला, सूड घे त्याचा लंकापती, तर त्यामध्ये त्या शूर्पणखेचा आक्रोश आहे ना, ती अशी भयानक चिडलेली आहे, संताप आक्रोशाने ते गाणं म्हणते. त्यामुळे त्या गाण्याची एक तर ती म्हणजे गरजच आहे की ते गाणं नुसतं असं गाऊन नाही, तर तालासुरात गाऊन तिचा आक्रोश तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी म्हणजे मी काय अशी मोठी गायिका नाही, पण मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं शिक्षण जर तुमचं झालेलं असेल, जर तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये ताल आणि सूर पक्के असतील, की तुम्हाला इनव्हॉलंटरी तालाकडे असं लक्ष द्यायला लागत नाही विशेष, ते तुमचं इनव्हॉलंटरी तुमच्या मनात त्या तालाचं वजन बसलेलं आहे, सूर तुमचे गळ्यामध्ये पक्के असतील, तेवढा जर रियाज झाला असेल, तर देन व्हॉट कम्स इन टू पिक्चर इज दी एक्सप्रेशन. मग तुम्ही ते लोकांपर्यंत जास्त एक्सप्रेशननी ते गाणं पोचवू शकता. म्हणजे आता असं आहेच ना की आपण प्रत्येक जण लता दिदी, आशाताई यांचे अनेक आपण व्हिडिओज पाहत असतोच, तर म्हणजे आशाताईंनी सुद्धा अगदी खूप आवर्जून स्ट्रेस देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की, किंवा लता दिदी, की शास्त्रीय संगीत जर तुमचं शिक्षण जर बैठक तालासुरांची पक्की असेल, देन व्हॉट कम्स इन टू पिक्चर इज दी एक्सप्रेशन. कारण शेवटी गायक किंवा गायिका त्या गाण्याचा फेस असतो, म्हणजे तुम्हाला ते गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शेवटी गायिकेचं किंवा गायकाचं असतं. संगीतकाराला काय अपेक्षित आहे, ज्या गीतकार काय लिहिलेलं आहे, हे शेवटी पोचवायचं काम हे गायकेचं म्हणजे गायिकेचं असतं. आणि त्याच्यातली मजेची गोष्ट अशी गंमत करतो की त्या सगळ्या मॅडमचा तो आविर्भाव बघून आता आम्ही इतकी वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय, घरी जातो आपण एकमेकांच्या, आणि मला जरा भीती वाटायला लागली. म्हटलं पुढच्या वेळेस पासून हा आवेश बघून मॅडमच्या घरी जावं की नाही भेटायला सगळ्यांना. तर तो इतकी छान एक्सप्रेशन ती आली. अच्छा, गाणं, त्या गाण्याचा एक आपण म्हणू पद्धत वेगळी होती, त्याचा बेस वेगळा होता, आणि त्यानंतरचं गाणं मला आठवतंय माझं सांग अवस्था दूता रघुनाथाची, या गाण्याचा भाव परत वेगळा होता, तोही तुम्ही तितक्याच बखुबीने गायला. मी तेव्हा पण प्रेक्षकांना सांगितलं होतं की नुसतं मी बाजूला बसलोय म्हणून ते गाणं तिथे त्या आयुष्याने गायलेलं नाहीये, आपले पती बाजूला बसले, एरवी राग येतोच आहे म्हणून ती तुम्ही आता उल्लेख केला, ही गाणी तितक्याच तन्मयतेने मज सांगा अवस्था असो किंवा दुसरा असो, आणि अशीच आहेत ती सगळी गाणी. गीत रामायणातली सगळी गाणी ही बेसिकली प्रत्येक गाण्यामध्ये गोष्ट आहे की त्या निवेदनातून जशी ती गोष्ट जाते पुढे, तशी गाण्यातनंही वेगवेगळ्या पात्रांच्या अशी ती वेगवेगळी गाणी आहेत ना. निवेदकाचं जे म्हणालो मी मगाशी, आपला तो उल्लेख मी केला होता, तर तुम्ही जे निवेदनामध्ये तुमच्या जी काही माहिती देता प्रेक्षकांना, तर आनंद माडगुळकरांचं जे पुस्तक तुम्ही नेहमी म्हणता की गीत रामायणाचे रामायण, यामध्ये बरेचसे उल्लेख त्याचे आहेत, पण आम्ही जे तेव्हा तुमच्या निवेदनामधनं ऐकलं हे खूप वेगळ्या प्रकारची माहिती होती, तर त्याविषयी मला जरा प्रेक्षकांना. आता भक्ती म्हणली की ती गोष्ट आहे, बेसिकली रामायण हे महाकाव्य आहे, गीत रामायण हे पण एक महाकाव्यच आहे आजच्या पर्वातल्या युगातलं. त्यामुळे ह्या गीत रामायणाच्या गोष्टीत जे आपण जेव्हा सादर करतो, माझं बेसिकली माझी धारणा अशी आहे की कुठलाही तुम्ही जेव्हा कार्यक्रम करता, जरी तो गाण्याचा असला, तो जितका श्रवणीय होतो तितकाच प्रेक्षणीय झाला पाहिजे. कारण आपण गाण्याचा कार्यक्रम ऐकतो रेडिओवर, पण स्टेजवरती आपण गाण्याचा कार्यक्रम पाहायला जातो, त्यामुळे तो दिसणाऱ्याला बघणाऱ्याला सुद्धा तो तितकाच भावला पाहिजे. त्यामुळे आणि तिथं हिचं जे एक्सप्रेशननी गाते ते फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी, कारण तो प्रेक्षणीय होतो, तो कॅरेक्टर जिवंत होतो. तर ह्या सगळ्या करता जेव्हा तुम्ही ती गोष्ट सांगताय त्यावेळेला ते कथानक त्या सेगमेंटनी फॉलो झालं पाहिजे. आता इतर निवेदक जसं आपण ऐकतो, किंवा मी सुद्धा पूर्वी अनेक निवेदनं केली ज्याच्यामध्ये आपण गाणी रिलेटेड किस्से सांगतो, बाबूजींचे किस्से असतील, गदिमांचे किस्से असतील, गीत रामायणाबद्दलचे किस्से असतील, सीताकांत दाळांचे किस्से असतील, आकाशवाणीतले किस्से असतील, हे आज सगळ्यांना तोंडपाठ आहेत. आपण पुन्हा पुन्हा ते सांगतो, तितक्याच तन्मयतेने लोक ते ऐकतात, त्याला तिशी दादही देतात. पण मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणत असं की पण वेगळं काय, आपण वेगळं काय करू शकतो. गीत रामायणाचे रामायण हे अतिशय सुंदर पुस्तक आनंद माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ते जेव्हा माझ्या वाचनात आलं, म्हणजे मला असंच एकाने दिलं की पुढच्या निवेदनाला तुला ह्याचा उपयोग होईल का बघ, ते मला पुस्तक माहिती होतं पण त्याने माझं ते वाचलं गेलं. मग ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यातले बरेचसे किस्से बऱ्याचशा निवेदनामधून आपण ऐकलेले, लोकांसमोर नवीन मांडण्यासारखं काही नाही. म्हणून मी थोडंसं त्या पुस्तकाचा अनालिसिस केला आणि मला त्याच्यात असं लक्षात आलं की हे जे कथानक आहे त्याच्यामध्ये राम लक्ष्मण, दशरथ राम लक्ष्मणापासून गोष्ट सुरू होते, ती रावणापर्यंत जाऊन पुष्पक विमानातनं बॅक टू स्क्वेअर वन ती गोष्ट येते यशस्वी होत. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक पात्र आहेत
दशरथ, राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, उर्मिला, श्रुतिकीर्ती, मांडवी, जटायू, सुग्रीव, वाली, रावण, सगळ्यांवरती गाणी आहेत. म्हणजे 56 गाणी जी गीत रामायणात आहेत त्यामध्ये अनेक पात्रांवरती गाणी गदिमांनी दिलेली आहेत. त्याला प्रत्येक वेगळ्या रागामध्ये बाबूजींनी चाल लावलेली आहे. तर हे सगळं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा असं लक्षात आलं की गीत रामायणामध्ये एक ठराविक नंबर ऑफ पात्र आहेत. त्या प्रत्येक पात्राला वेगळा गायक बाबूजींनी त्यावेळेला घेतलाय. आकाशवाणीवर रेकॉर्डिंग केलं तेव्हा म्हणजे कथानकात जसं आपण ह्याचा प्रवेश हा घेणार, ह्याचा प्रवेश तो घेणार, तसं प्रत्येक पात्राला वेगळा गायक आहे. वसंत देशपांडे कोणाला आहेत, बाबूजी कोणाला आहेत, जोग मॅडम कोणाला आहेत, वगैरे वगैरे. आणि प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आहे. कारण शेवटी शास्त्रीय संगीताचा राग जो आहे तो शास्त्रीय संगीतापेक्षा भावगीत हे भावना प्रधान गाणं जरी असलं तरी शास्त्रीय संगीतातले राग हे खूप भावना प्रधान असू शकतात. त्यामुळे त्या भावाला तो राग वापरणं आणि त्या गाण्याला अजून डेकोरेट करणं ही जी गिफ्ट बाबूजींकडे होती ती खरंच विलक्षण आहे. ते लोकांसमोर आलं पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं. ते बारकावे सगळे तुम्ही सांगितले. त्यामुळे किती पात्र त्याच्यात आहेत, किती गायक त्या कार्यक्रमाकरता घेतले गेले, किती रागात ती गाणी गायली गेली, कोणाच्या मुखी किती गाणी होती, कोणी कुठल्या पात्राकरता 2 आवाज दिले, हे सगळे गोष्टी त्या पुस्तकातनं मी वेचून काढल्या आणि अशा पद्धतीने त्या लोकांना तेवढा तुम्ही त्या वेळ दिलात ते पुस्तक वाचायला, त्यातले बारकावे लक्षात घ्यायला आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला. त्यामुळे मी जे म्हणलं की ते ओव्हरऑल प्रोग्राम जर तुम्ही बघाल एखाद्या प्रेक्षकाने तटस्थ भूमिकेतून जर बघितला तर निवेदन चांगलं होतं. तुमच्या दोघांचं गाणं खूप छान होतं. तो ट्रॅक ऐकायला खूप मजा आली. तो ट्रॅक हे आता नंतर कळलं मला, अदरवाईज मी तो शोधतच राहिलो, अरे तब्बलजी कुठे आहे आणि हे कुठे आहे. तर असा सगळा तो गीत रामायणाचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये मला अजून प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की गीत रामायण मी पण लहानपणापासून सगळी गाणी ऐकलीत, पण खारुताईचं गाणं माझ्या लक्षात राहिलं. आणि नंतर सरांशी जेव्हा गप्पांच्या वेळेस ते लक्षात आलं की खारुताईचं गाणं हे तुम्ही स्वतः लिहिलंय, ते त्याला चाल दिली आणि मॅडमनी ते गायलं. तर ते मला त्याच्याविषयी पण थोडंसं सांगा. जसं मी म्हटलं की प्रत्येक पात्राला गाणं आहे. म्हणजे जटायूला सुद्धा गाणं आहे. तर बोलता बोलता भक्तीच्या असं लक्षात आलं की अरे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ते खारीवरती गाणं नाहीये. मी म्हटलं की हो आपण खारीचा वाटा इतकं कॉमनली वापरतो की कुठल्याही कार्य केले की हा माझा खारीचा वाटा. बरं, खारीच्या वाट्याची गोष्ट सुद्धा खूप लोकांना माहिती आहे, पण तरी मी असं म्हणेन की आजकालच्या लहान मुलांना ती गोष्ट माहिती नाहीये. आपल्या याच्या लोकांना माहिती असेल की काय आहे ती गोष्ट, पण लहान मुलांना हे कळलं की खारीच्या पाठीवरती 3 लाईनी का आहेत, ती काय खरं खोटं हा वेगळा भाग आहे, पण ती गोष्ट आपल्याला काय शिकवते हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की म्हणजे बाबूजी किंवा ह्यांच्याशी कम्पॅरिझन करायचं म्हणून नाही, पण काहीतरी वेगळं पुन्हा ह्याला जोड म्हणून आपण म्हणूयात की ह्या गीत रामायणाच्या संचामध्ये किंवा गीत रामायण नाही म्हणणार मी, रामगीताच्या संचामध्ये आमचा खालीचा वाटा म्हणून काय तर हे गाणं. आणि ते गाणं सुद्धा अशा पद्धतीने केलं की त्याचा 3 भागात ते गाण्यात बेसिकली केले. पहिला भाग आहे थोडासा, त्याला अगदी बालगीत नाही म्हणणार मी, पण थोडीशी उडती चाल आहे, लहान मुलांना आवडेल. कारण ती खारीची गोष्ट येते की काय ती खार करत होती, तिला का ते सगळं दिसलं, तिच्या डोक्यात काय आलं. दुसरी सेगमेंट जी आहे त्या खारीला रिअलाइज होतं की हा हे आपण करायला पाहिजे. आणि मग तिसऱ्या सेगमेंटमध्ये त्या वाघारांना ती खार नको असते, ते तिला बाहेर धुडकावून देतात, मग ती रामाच्या हातात तशी पडते. असे ते 3 सेगमेंटमध्ये ते गाणं केलेलं आहे आणि ते गायला पण खूप उत्तम. जमलं तर आपण आज त्याची पण लिंक ह्याच्यामध्ये देऊयात किंवा क्लिप दाखवूयात प्रेक्षकांना. गीत रामायणाचे असे प्रोग्राम त्यानंतर तुम्ही बरेच केलेत असं तुम्ही म्हणालात. तर असं जर समजा गीत रामायणाचा तुमचा कार्यक्रम जर कुठल्या आयोजकाला करायचा असेल इतर वेगळ्या ठिकाणी, तर कसा कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला? तर आपण आता इथं खाली मोबाईल नंबर आमचे देतोय, सहस्रबुद्धे सरांचाही मोबाईल नंबर आपण देऊ. आमच्यापैकी कोणालाही कॉन्टॅक्ट केलंच तर आपण हा कार्यक्रम त्याच्याबद्दलचं डिस्कशन करू शकतो. तर असं सगळं तुमच्या बालपणापासून दोघांच्याही असलेली संगीताची आवड, ते अगदी स्वतःचे ट्रॅक करून गीत रामायणाचा सुद्धा प्रोग्राम, त्याचे स्टेज शो, हा सगळा प्रवास मला प्रेक्षकांपर्यंत न्यायचा होता. तो आता आपण सक्सेसफुली नेला असं आपण म्हणू. आणि जसं तुम्ही म्हणलात की आयोजकांना जर काही आपल्याला प्रोग्राम त्यांना आयोजित करायचे असतील तर त्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा.
तुम्ही तुमच्या व्यस्त कामातून वेळ काढून माझ्या या एपिसोडसाठी वेळ दिलात, यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या संगीताच्या पुढच्या प्रवासासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सप्रेम नमस्कार तर्फे तुम्ही आम्हाला बोललात त्या ह्याच्याकरता मनापासून आभार. आभार.